तुडतुडा आहे, मावा आहे. हा नाही शेतकरी नाही, मस्त ऊस ना भारी बरं दाखव म्हणा येईल मी ना आपण ते पार्ट. हो आहे भाजी बेकार आवडत मारी. तुरतुला तुरतुला मावा असा पडलेला आहे पूर्णपणे. हे बघा तुरतुला मावा खत खत देऊन झालेलं आहे, तरी सुद्धा खत देऊन झालेलं आहे सुद्धा पावसाची त्याला खूप आवश्यक गरज आहे. झाडांना खत दिले गेले मागडा मूळचे, तरी सुद्धा याच्यामध्ये पावसाची पूर्णपणे गरज आहे. खत. माझं नाव सचिन कोळी. मी कपाशीचं क्षेत्र लावलेलं आहे आणि बघितलं तर 1 महिन्यापासून पावसाने दडी मारलेली आहे. त्याच्यामुळे माझे पीक सुद्धा वाढ झाली नाही आणि पिकावर सुद्धा खूप मोठा रोग आलेला आहे. आणि जरी बघितलं जे बागायत शेती आहे, बागायतच्या शेतकऱ्यांचे झाडं लगभग त्या कमरेच्या वरती गेलेले आहेत. पण जे कोडाव शेतकरी आहेत त्यांचे झाडं आज 1 फुटाच्या वरती सुद्धा गेलेले नाहीये. म्हणून जरी हा पाऊस आला नाही तर पूर्णपणे क्षेत्र सुद्धा नष्ट होऊन जाईल. आणि शेतकरी हा एक मागणी करतो सरकाराकडून, की याचा सुद्धा बियाण्याचा सुद्धा खर्च निघत नाहीये. तेवढी दखल सरकारने घ्यावी. आता तुम्हीच बघा, की श्रावण महिना पूर्ण उलटून चाललाय, तरी सुद्धा पाऊस आलेला नाहीये. आता काय करावं हे शेतकऱ्याला टेन्शनमध्ये आहे. आता तुम्हीच बघा, की शेतीचा माल बघा किती एकदम झाडं एकदम लहान-लहान आहेत ते. त्यांची वाढ सुद्धा होत नाहीये. आता काय करावं हा चिंतेत आम्ही आहेत. सरकाराकडे एवढीच मागणी आहे, की त्यांनी वेळोवेळी याची पंचनामा करून पाहणी करून शेतकऱ्याला काहीतरी त्याची बेनिफिट द्यावं. एवढीच मागणी आता करता येईल. वरून राजाने तर मारले शक्यतो मारूनच टाकले आहे. एवढंच आहे म्हणणं.